शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूया। वर्षानुवर्षे मी तिची विटनेस आहे। इमोशनल ब्लॅकमेल कोणी करू नका। मतदान हे पवित्र दान आहे, त्याला करू द्या। तर मग बघा, तुम्ही इमोशनल ब्लॅकमेल केलं, समाजाला वेठी धरलं, तर तुम्ही हे पुन्हा कधी पाप फेडू शकणार नाही। हे पाप पुढच्यानी करू नये अशी मला त्यांना माझी खुले मताने लोकांना मतदान करू द्या आणि त्यांना हवा असणारा उमेदवार आमदार त्यांना मिळवून घेऊ द्या, त्यांच्या पुढे येऊ द्या। त्यांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी, महाराष्ट्राची गृहलक्ष्मी मुंबई वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आमचा सातारा जावलीचा मतदार आम्ही दादाच असणार आहे, यात शंका नाही। या शक्तीची रोकथाम करायची असेल, या शक्तीला आपल्याला कुठेतरी बाजूला न्यायचं असेल, तर निश्चित स्वरूपानं आपल्या सगळ्या विचाराच्या किंबहुना पक्षाच्या आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या भाग सरकून किंबहुना एक पाऊल पुढे येऊन सगळ्यांनी आपल्याला काही राजकीय भूमिका घ्यायला लागते का, अशा पद्धतीचा एक संकल्प मधल्या कालावधीमध्ये सोडला। मधल्या कालावधीमध्ये हा केवळ राज्यामध्येच प्रयोग झाला तर नाही, इंडिया आघाडीच्या वतीने सुद्धा देशामध्ये अशा सगळ्या जे समविचारी पक्ष आहेत किंबहुना अशा शक्तीची रोकथाम करण्यासाठी आवश्यक असणारे ज्यांच्याकडे बळ आहे ते सुद्धा राजकीय पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी म्हणून ठरवले की आता ह्या मंडळींची कुठेतरी रोकथाम आपल्याला करणं गरजेचं आहे। कारण ही जर आपण आज काळाची गरज ओळखून या मंडळींना रोकथाम करू शकलो नाही तर येणारा काळ दुर्दैवानं आपल्याला कोणाला माफ करणार आहे, अशा पद्धतीची भावना ठेवून आदरणीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, आपल्या राज्याचं नेतृत्व करणारे सन्माननीय पृथ्वीराज बाबा असतील, पटोले साहेब असतील, त्याच पद्धतीनं उद्धव साहेबांसारखं एक अतिशय कल्पक नेतृत्व, संयमी नेतृत्व त्यांनी आपल्या काही भूमिका सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून घेतल्या। त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी ही सगळी मोठ बांधायचा सुद्धा प्रयत्न केला की बाबांनो, आता आपण हे संघटित लढाई लढलो नाही तर आपल्यावर राज्य करणारी शक्ती ही निश्चित स्वरूपानं तुमच्या आमच्याच राजकीय सामाजिक पतन केल्याशिवाय थांबणार नाही। आणि म्हणूनच अशी एक अभेद्य शक्ती राज्यामध्ये जन्माला आली की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन्माला आली आणि त्याचा परिणाम सुद्धा बघितला। ही शक्ती सगळी एकत्रित लढायला लागली आणि त्या लढाईच्या माध्यमातून गेल्या लोकसभेचं आपण जर काम बघितलं तर बरेचसे त्यांचे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे बलाढ्य स्वरूपाचे असताना सुद्धा सहज पडले। हे केवळ जनतेच्या शक्तीवर आणि महाविकास आघाडीच्या ताकदीवर घडलं असा माझा दावा आहे। आणि म्हणून मला आवर्जून विनंती करायची ही सातारा जावली विधानसभेची निवडणूक ही केवळ राजकीय कोणाच्या भांडणापोटी चाललेली नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी चाललेली नाही, कोणाची प्रतिष्ठा जपण्यासाठी चाललेली नाही। माझ्या आदिताईंनी सुद्धा सांगितलं की केवळ आपण कोणाची तरी राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी गेले 20 वर्ष आपण सातत्याने गुलामगिरीच्या माध्यमातून काम करतो। आपण किती दिवस अजून काम करणार? आपल्याही स्वाभिमानाची दरवेळेस मोड घालायची, प्रत्येक वेळेस आपल्याला सुद्धा केवळ कुणाची तरी जपणूक करायची म्हणून आपण कोणताही राजकीय विचार आपला असला तरी सुद्धा आपण त्या स्वाभिमानी विचाराला मुरड घालून मात्र तुम्हाला मदत करायची। ते तुमच्यापर्यंत किती वेळा बसतात, तुमच्या पाठीला मांडी लावून कधी बसतात? काँग्रेस कमिटीमध्ये आला असलेला कार्यकर्ता सुद्धा ज्या पक्षाच्या माध्यमातून घडलाय, भले तुम्ही जेव्हा एखादं नेतृत्व स्वीकारता, आमदार म्हणून काम करायला सुरुवात होते त्यावेळेस तो कुठल्या जातीचा पातीचा पक्षाचा नसतो, तो माझ्या मतदारसंघाचा आणि मी त्याचं पालकत्व स्वीकारलं अशा पद्धतीने काम करायची भूमिका असते। गेल्या 7, 8, 10 वर्षामध्ये आमच्या तालुक्याला ही परिस्थिती माहिती नव्हती, पण आम्ही जेव्हा या तालुक्याच्या राजकारणामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं आलो, आम्हाला बघायला मिळालं की जर आम्हाला मतं मिळाली, शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा सातारा जिल्हा याचा आम्हाला अभिमान आहे। आणि त्याच जावल्या आणि सातारा मतदारसंघाचे जे सर्वसामान्यांची नाळ जोडलेली असलेले आमचे अमित दादा हे नक्कीच हे म्हणजे मतदार हे परिवर्तन घडवून आणतील। कारण अमित दादा सर्वसामान्यांचा आवाज हा विधानसभेत एक गरजेच्या रूपात पोहोचवतील। कारण पुढचे लोक म्हणतात की फक्त साताऱ्यामध्ये कुणाचा आवाज आमचा, तसं नाही, सातारा शहरातच फक्त आवाज नका करू, विधान भवनात पण तुम्ही सर्वसामान्यांसाठी आवाज उठवा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची काही जी
आहे त्याची दखल तिथं घ्या आणि इथं येऊन आम्हाला सांगा की तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, तुमचा आवाज आम्ही तिथे विधान भवनात उठू, पण ते काही होताना आम्हाला दिसत नाही. त्यामुळं इतका वैतागलेला हा मतदार, त्याला परिवर्तन पाहिजे आणि 24 तास जो प्रतिनिधी समाजासाठी उपलब्ध असेल असा हा प्रतिनिधी आम्हाला महाविकास आघाडीने, उद्धव ठाकरे यांनी, शरद पवार साहेबांनी, पृथ्वीराज चव्हाणांनी हा अभिदादाच्या रूपाने आम्हाला दिलेला आहे आणि त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू. आजपर्यंत आम्ही जे राजकारणात जे आम्ही कष्ट घेतले त्या कष्टाला यश आलेलं आहे आणि अमित दादा हा आमदार आहे जावली आणि सातारा मतदारसंघातला, हे मी ठामपणे सांगते.